तर नमस्कार मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनायचा मुद्दा आपला असा आहे की काल तुम्हाला माहीतच असेल, काल पाऊस झाला. तर आता सगळं व्यापारी लोक आता असं मस्त हसत असतील, खुश झाले असतील. वा वा, रात्री पाऊस झाला. हां, म्हणजे शेतकऱ्याचे लागलं का शेतकऱ्याला चौगुण चंदन. हां, ज्या कापसाला आम्हाला भावाची आशा लागली होती, हे बाबा आला आणि कापसाचा बरोबर कार्यक्रम करून गेला. आता 10 मिनिटाचा रिमझिम पाऊस झाला. आता हेच व्यापारी लोक काय म्हणतील, वा वा वा, बरोबर आहे ना, आता भाव मायनस होऊन जाईल. आता इथं व्यापार लोकांचं चांगलं आईस झाली, बरोबर की नाही. पण आमच्या शेतकऱ्याचं आलं नाही चौकून मरण. तर मित्रांनो, आज माहिती असेल तुम्हाला, आज वार गुरुवार, आज सावखेडा. तर सावखेड्याचा आज आपल्या मित्राला फोन केला होता, व्यापारी येते. पण त्यांना विचारलं मी की दादा आज काय भाव घेतला याला. तर त्याने काय सांगितलं माहिती भावनो, रात्री जी रिमझिम पाऊस झाली का, त्यानं ते म्हणते 5,900 रुपये भाव घेतला त्याला. किती? सावखेड्याला 5,900 रुपये आज कापूस घेतला गेला. म्हणजे तुम्ही विचार करा, हे झाटभर पाऊस आला 10 मिनिटासाठी आणि नुकसान केलं त्याने शेतकऱ्याचं डायरेक्ट 1,000 रुपये लोक कुंट्याला मागं. म्हणजे हे सरकार काय करायला माहिती आहे का, एवढ्या गोष्टीमध्ये मायनस करतं आणि एवढ्या गोष्टीमध्ये वाढीतं. हां, अरे किती गोष्टीमध्ये भाव वाढ राहिले. तेलाचा डबा कुठे होता 1400 1450, तेलाचा डबा झाला आता 2100 रुपये. सोनं कुठं होतं 50,000 रुपये तोळं, सोनं झालं 1,30,000 रुपये तोळं. हां, शेतकऱ्यांना नाकात काय काय घालायचं, काँग्रेस घालायचं का? हां, काँग्रेस घालून मिळायचं. अरे शेतकऱ्यांचा विचार करा. हां, जसं हर गोष्टीला भाव मिळतोय, तसं शेतकऱ्याच्या मालाला पण भाव मिळू द्या. शेतकरीचं बी काही कल्याण होऊन द्या. शेतकऱ्याचं नुकसान भरपाईचा काही विचार करा. तुम्ही काय करू राहिले कोठेवाल्याला? हां, काय ज्याच्या घरामध्ये पाणी शिरलं 2-2 धडे गहू आणि 2-2 धडे तांदूळ द्या आणि झालं त्यांची नुकसान भरपाई. अरे लाज वाटून द्या. किती भयान पैसा आलेला आहे वरून. आणि मला तर वावर शिवर बी नाही आता तिकून. मग डोकं तर बत्री पडलं. ज्याला वावर आहे त्याला ते 17,000 रुपये येणार आहे. मग कसं होईल? त्याच्यामुळे सरकारनं आमच्यासारख्या गरीबाकडे बिना वावरवाल्याकडे बी लक्ष द्यावं. आमच्या घरकुलचं लवकर करावं आणि आम्हाला घरकुल भेटलंच पाहिजे. आपण हे मुद्दालाच छाडणार. करा शेअर व्हिडिओला.